विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत. आणि मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 9वीचे सगळे प्रकरण त्याच्या त्या पूर्ण संकल्पना समजून घेणार आहोत. एक एक चॅप्टर करत पुढे पुढे जाणार आहोत. म्हणून व्हिडिओ बघत असताना संपूर्ण व्हिडिओ बघा. एका चॅप्टरमध्ये आपण शक्यतो पहिला भाग आणि दुसरा भाग असे करणार आहोत, आणि खूप मोठं प्रकरण असेल तर तिसरा भाग करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझे जे व्हिडिओ आहेत, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर बघूया मग. पहिलं प्रकरण इयत्ता 9वी ते आहे गतीचे नियम. तर गतीचे नियम या पहिल्या प्रकरणात आपण काय काय शिकणार मित्रांनो? तर यामध्ये गती म्हणजे काय, विज्ञान आणि विस्थापन आणि अंतर म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय, आणि न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. चला तर बघूया मित्रांनो. मग सुरुवात करूया. वस्तूची गती म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट. तर काही गती आपल्याला खाली दिलेल्या आहेत, ते तुम्ही ओळखायचे आहे. की खाली काय उदाहरणामध्ये आपल्याला गतीची जाणीव होते. आणि गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल? तर आता तुम्हाला सांगायचं की वस्तूला गती आहे किंवा नाही. उदाहरणार्थ पक्ष्यांचे उडणे, याला गती आहे की पक्षी उडतात त्याला? तर नक्कीच उत्तर हो असेल. थांबलेली रेल्वेगाडी एकाच ठिकाणी थांबली, तिला गती असेल का? तर नाही. हवेतून उडणारा पालापाचोळा, त्याला पण वेग असतो, गती असते, बरोबर. डोंगरावरती स्थिर असलेला दगड, एकाच ठिकाणी पडू नये दगड, त्याला गती असेल का? तर नाही. तर मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करत असतो? विविध वस्तूंची गती पाहत असतो. काही वेळा वस्तूंची गती ही आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बघा, गती असते मात्र गती प्रत्यक्ष पाहू शकत नाही. उदाहरणार्थ जर पाहिलं असेल तर वाहणारा वारा. बघा, वाहणारा वारा आपल्याला दिसत नाही, मात्र त्याची गती दिसते. पालापाचोळा उडताना दिसतात, झाडांची पानं हलताना दिसतात. हे असे अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. काही उदाहरणे तुम्हाला पण येतील, तर ते आठवा आणि सांगा कोणकोणती असतील ती उदाहरणे. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासूया की मित्रांनो, थोडा विचार करायचा या ठिकाणी की तुम्ही बसमधून प्रवास करत आहात, बरोबर. आणि प्रवास करीत असताना तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? आपल्याला तशी ती प्रत्यक्षपर्यंत वाटणार नाही, पण ऍक्च्युली ती गतिमान असते, कारण की त्या व्यक्तीला, गाडीला जेवढा वेग असतो तेवढी गती त्या व्यक्तीला सुद्धा प्राप्त झालेली असते. मग एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? मग तर आपण या ठिकाणी शिकणार आहोत की गती जी आहे सापेक्ष अशी कल्पना आहे. हे आपण मागच्या इथे शिकलेलो. आता एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? जर एखादी वस्तू ही सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असते, तर ती गतिमान असे म्हणतात. वस्तू गतिमान आहे केव्हा म्हणायचं? जेव्हा एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल. आणि जर वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल. पक्ष्यांचे उडणे काय? जागा बदलतात म्हणून त्यांना गती आहे. थांबलेली गाडी जागा बदलत नाही म्हणजे त्याला गती नाही. हवेत उडणारा पालापाचोळा, तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उडत जातो, याचा अर्थ त्याला गती असते. डोंगरावरती स्थिर असलेला दगड, एकाच ठिकाणी दगड पडलाय तर त्याला गती नाही, हालचाल होत नाही, म्हणजे त्याची जागा बदलणे काय म्हणाय त्याला, तो स्थिर आहे. आणि हे नंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहे, कन्सेप्ट बघणार, ते म्हणजे विस्थापन आणि अंतर कोणाला म्हणायचं. विस्थापन आणि अंतर म्हणजे काय? चला मग बघूया विस्थापन आणि अंतर काय आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक दोरा दिलेला आहे. हा ए पासून बी पर्यंत दोरा, आणि तो जो दोरा आहे बघा, ए पासून बी पर्यंत असा, ते वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी मोजू शकतो. आता पुन्हा ए पासून बी पर्यंतचे अंतर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजा. पहिल्यांदा दोरा वापरायचा, तुटक रेषेने मोजायचा. तुमच्यामध्ये कोणत्या मार्गाने मोजलेलं अंतर योग्य राहील याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि मला सांगायचं. तर आणखी एक उदाहरण दिलंय मित्रांनो, इथे लक्ष द्या. शाळा
व घराची स्थिती. या ठिकाणी हे शीतल आणि प्रशांतचं घर आहे. या ठिकाणी शाळा दिलेली. शीतल काय करते? शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाते, मग शाळेत जाते. म्हणजे शीतल इथून निघते आणि इथे हे संगीताचं घर आहे, बरोबर. इथपर्यंत ती पोचते आणि मग तिथून ती कुठं जाते? शाळेत जाते अशी, बरोबर. म्हणजे हे 500 मीटर कापते. शीतलचं घर 500 मीटर, संगीताच्या घरापर्यंत, आणि तिथून शाळा 1200 मीटर, अशी ती जाते. प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत गेला. प्रशांत इथून निघतो, तो डायरेक्ट असा शाळेत जातो. दोघंही एकाच मार्गाने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल? तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल. कोण पोहोचणार लवकर? तर प्रशांत पोहोचेल, बरोबर ना. तर हे कसं घडलं मग? वरील उदाहरणामध्ये आपण प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यातील फरक असेल का? तर नक्कीच फरक असेल. मग कोणता? तर या दोघांमधला जो फरक आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये अंतर काय आहे? अंतर कोणाला म्हणायचं? तर दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच अंतर होय. बघा, अंतर म्हणजे काय? दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर. आणि विस्थापन म्हणजे काय? तर गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय. कळालं? विस्थापन म्हणजे काय? लक्ष द्या. विस्थापन कोणाला म्हटलं आपण? गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन. म्हणजे या ठिकाणी आपण अंतर आणि विस्थापन काय आहे हे इथं हा मुद्दा आपण शिकलो या ठिकाणी. आणि हा मुद्दा शिकल्यानंतर पुढचा मुद्दा बघणारे आपण, तो म्हणजेच चाल आणि वेग म्हणजे काय. कोणाला म्हणायचं चाल आणि वेग? स्पीड अँड व्हेलॉसिटी म्हणजे काय? म्हणजे आपण प्रकरणातील जे महत्वाचे मुद्दे आहेत परीक्षेला विचारण्यासारखे याचा अभ्यास करणार आहोत, करत आहोत. तर चाल आणि वेग, स्पीड अँड व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर तुम्हाला या ठिकाणी थोडं आठवायचं मित्रांनो, की सदिश राशी, वेक्टर राशी म्हणजे काय, अदिश राशी, स्केलर राशी म्हणजे काय. तर हे अभ्यासत असताना सदिश राशी म्हणजे काय? तर जी राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा दोन्हीची आवश्यकता असते त्याला म्हणायचे तर सदिश राशी, वेक्टर. आणि अदिश राशी म्हणजे काय? जी राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते त्याला म्हणायचं अदिश राशी. तर हे काय दिलेले आहेत? काही राशी आपल्याला दिलेत. अंतर, डिस्टन्स. चाल, त्याला स्पीड म्हणतात. वेग, त्याला वेलॉसिटी म्हणतात. वेळ, टाइम. विस्थापन, हे जे आहेत ह्यांना हे तुम्ही ओळखायचे. याच्या सदिश राशी कोणती आणि अदिश राशी कोणती. ठीक आहे, हे राशी आपण पाहिल्या. तर चाल कोणाला म्हणायचं मित्रांनो? तर एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू तिने किती अंतर कापले आणि ते अंतर कापण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे चाल. म्हणजे चालीचं सूत्र या ठिकाणी. चाल म्हणजे काय? तर कापलेले एकूण अंतर भागिले तो लागलेला एकूण कालावधी, असे चालीच्या सूत्राने आपल्याला चाल काढता येते. तर यामध्ये आणखी आपल्याला वेग म्हणजे काय हे सुद्धा अभ्यास येतात, की एखादी वस्तू असेल त्या एखाद्या वस्तूने जर एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. बघा, एखादी वस्तू एकक कालावधीत. आता एकक कालावधी म्हणजे काय? तर एकक कालावधी या ठिकाणी आपण तो 1 सेकंद असेल किंवा 1 मिनिट असू शकते कालावधी, किंवा एखादा तासही असू शकतो. आणि मोठ्या एककात मोजले असते 1 वर्ष सुद्धा असेल. म्हणजे काय? एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. ठीक आहे. वेगाचे आणखी दुसरं का आपण व्याख्या सांगू शकतो? एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. मग वेग काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, वेग बरोबर काय? तर विस्थापन छेद वेळ, लागणारा कालावधी. ठीक आहे. मग चाल आणि वेग हे आपण या ठिकाणी पाहिलं. मग चाल आणि वेग जे आहेत ही या दोघांची एकके जी आहेत ती सारखीच असतात. चाल आणि वेगीचे सूत्र वेगाचे म्हणजेच एसआय पद्धतीत चाल किंवा वेग जे हे कशात मोजतात? मीटर दर सेकंद मध्ये.
काय कळालं मित्रांनो? कशात मोजलं जाते? मीटर दर सेकंद. काय मोजलं जाते मीटर दर सेकंद मध्ये? एसआय पद्धतीत चाल आणि वेग. एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम आणि सीजीएस पद्धती. सीजीएस म्हणजे पद्धत म्हणजे कोणती पद्धत? त्यालाच सेंटीमीटर ग्रॅम सेकंद असे म्हणतात. मग सीजीएस पद्धतीमध्ये वेग आणि चाल आणि वेग कशात मोजतात? सेंटीमीटर दर सेकंद मध्ये. जशा पद्धतीने चाल आणि वेग यांचे एसआय आणि सीजीएस पद्धतीत एकके आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. आणि या पुढचा मुद्दा आपण बघणार आहे ते म्हणजे विस्थापन आणि वेग. मागील उदाहरणात आपण पाहिलं आपण की शीतल व संगीता यांच्या घरातील अंतर कसे आहे? शीतल आणि संगीता बघा, एक उदाहरण पाहिलं होतं आपण. शीतल व संगीता यांच्या घरातील अंतर, दोघांच्या घरातील अंतर किती? 500 मीटर आहे. संगीताच्या घर व शाळा यामधील अंतर किती होते? 1200 मीटर. बरोबर. अर्थात शीतलचे घर व शाळा यामध्ये सरळ अंतर जर पाहिलं आपण तर तो होणार 1300. बरोबर. समजा शीतलच्या संगीताकडे जाण्यास 5 मिनिटं लागतात व तेथून शाळेत जाण्यास 24 मिनिटं लागतात. यावरून आपण काय लिहू शकतो? शीतल जी आहे, शीतलची ये मार्गावरील चाल ही किती या सूत्राने काढली जाते? काय? अंतर भागिले काल. मग शीतलची चाल, ये मार्गावरील चाल किती? सुरुवातीला 500 मीटर गेली ती. ते जाण्यासाठी किती वेळ लागला? 5 मिनिट लागला. याचा भागाकार केला तर किती येईल ते उत्तर? 100 मीटर मिनिट दर सेकंद. मीटर मिनिट. ओके. त्यानंतर शीतल जी आहे ती बी मार्गावरील चाल, तिची अंतर छेद काल हे सूत्र आहे. बी मार्गावर चालती कशी गेली? 1200 मीटर चालली, त्यासाठी किती वेळ लागला? 24 मिनिटे. यांचा जर आपण भागाकार केला तेच तर 50 मीटर मिनिट. ओके. आता या दोघां शीतलची सरासरी चाल कशी काढायची? मग ए चाल आणि बी चाल याच्या सरासरी चाल काढतायत. मग सरासरी चाल कशी काढणार? तर एकूण अंतर भागिले एकूण काल. एकूण अंतर किती बघा, व ती 1500 खाली 1200 किती झाले? 1700. बरोबर. आणि भागिले किती? 29. यांचा जर भागाकार केला तर येतं 58.6 मीटर मिनिट. हा म्हणजेच शीतलची चाल काढली. आता शीतलची सरासरी वेग कसा असेल? मग त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तुमान भागिले लागलेला काळ. मग प्रत्यक्ष विस्थापन किती? 1300 मीटर. बरोबर. प्रत्यक्ष झालेले विस्थापन 1300 आपण काढल्या ठिकाणी. आणि त्याला किती वेळ लागले? 29 मिनिट लागले. कसे मिनिट? मग 24 अधिक 5 29. यांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर येतं 44.83 मीटर मिनिट. हा झाला शीतलचा वेग. अशा पद्धतीने आपल्याला सरासरी वेग आणि सरासरी चाल हे सूत्रानुसार काढता येते. आणि यापुढे मुद्दा बघणार आपण तो म्हणजे चाल व दिशा यांचा वेगावर परिणाम कसा होतो ते आपण आता अभ्यासणार आहोत. चाल आणि वेगचा परिणाम कशा पद्धतीने होतो बघा, लक्ष द्या. चित्रावरून आपण समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ सचिन मोटरसायकलने प्रवास करीत आहे. चित्रामध्ये तुम्हाला दिसते सचिन प्रवास करते आणि प्रवास दरम्यान खालील प्रसंग काही घडले ते सांगा. आता बघा काय घडले? सचिन असा प्रवास करतो आहे या गाडीने. बरोबर. सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना काय झालं? मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर काय परिणाम होईल? बघा या चित्रामध्ये दिसतं आपल्याला की तो प्रवास करते. प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता सरळ चाललाय. चाल वाढवल्यास किंवा कमी केल्यास वेगावर परिणाम कोणता होईल? तर मोटरसायकल प्रवास दिशा सरळ, ते दिशा बदललीच नाही तर वेग वाढणार आहे त्याचा. बरोबर. चाल वाढवल्यास त्याचा वेग वाढणार. या ठिकाणी आपण हे सांगू शकतो. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? म्हणजे असा तो फिरतोय आणि मध्येच वळण आले या पद्धतीने तर चालही बदलेल आणि वेगही बदलेल. बरोबर ना. तिसरा, वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनचे मोटरसायकल चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? बघा मित्रांनो, वळण आलेलं आहे या पद्धतीने, अशी गाडी अशी तिरपी चाललेली. बरोबर. आणि वळण आल्यानंतर मोटरसायकलची चाल व दिशा जी आहे ते दोन्ही बदलतील. त्याच्यामुळे काय वेगावर परिणाम होईल? त्याचा वेग नक्कीच कमी होणार.
हे तिन्ही जे प्रसंग पाहिले आपण, तिन्ही प्रसंग काय लक्षात येतं की वेग जो आहे हा वेग चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे. मग वेग पुढील प्रमाणे बदलतो. कसा बदलतो मित्रांनो? हे महत्वाचं आहे, कसा बदलतो. तर पहिला म्हणजे चाल बदलून व दिशा बदलून. बघा, चाल बदलून आणि दिशा बदलून वेग हा बदलतो. चाल बदलली तर वेग बदलणार, दिशा बदलली तर वेग बदलणार. तीच ठेवून. ओके. नंतर दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून. दिशा जर बदलली तर वेग कमी होणार, चाल तीच ठेवली तर दिशा बदलेल. बरोबर. चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून या तीन गोष्टीवरती वेग जो आहे अवलंबून असतो. म्हणजे वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे. त्याची उदाहरणे आहेत या ठिकाणी मित्रांनो. जशा पद्धतीने वेग केव्हा केव्हा बदलेल, जेव्हा चाल बदलून आणि दिशा तीच ठेवली, तर दिशा बदलून चाल तीच ठेवली आणि चाल व गतीचे दोन्ही बदलले तरीही वेगामध्ये बदल होतो. अशा प्रकारे वेग या तिन्ही प्रकारे बदलत असतो. ठीक आहे. आणि आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया याच्यानंतर, तो म्हणजे एक रेषीय एकसमान गती व नैकसमान गती. ओके. एकसमान गती व नैकसमान गती काय आहे ते आपण अभ्यासूया. बघा, एक रेषीय एकसमान व नैकसमान गती हे आता आपण अभ्यासणार आहोत. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. या ठिकाणी ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की 3 मित्र आहेत. तिन्ही मित्र काय करतात मित्रांनो? त्यामध्ये कोण कोण? अमर, अकबर आणि अँथनी या त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगळ्या मार्गाने प्रवास करतात. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतर हे खाली दिलेली आहेत. बघा, या ठिकाणी अमरने कापलेले अंतर आहे, इथे अकबरने कापलेले अंतर आहे आणि इकडे अँथनीने. घड्याळाची वेळ बघा, नीट लक्ष द्या तक्त्याकडे, तुम्हाला हा कळेलच मुद्दा. बघा, 5 वाजता ते घड्याळाची वेळ लावली, 5 वाजता तिने एका स्थानावरती म्हणजे ते 0 किलोमीटर अंतर त्याने कापलं. तर 5 ते 5:30, 5:30ला निघाले. अमर किती किलोमीटर कापले अंतर? 20. अकबरने 18 आणि अँथनीने 14 किलोमीटर अंतर कापले. बघा, तिघांनी वेगवेगळे अंतर कापले. नंतर 5:30 ते 6 वाजता अर्ध्या तासात कुठे गेले परत? अमर हा 40 किलोमीटर गेला, त्या अकबरने कापलेले अंतर 36 आणि अँथनीने कापलेले 28. बघा, या तिघांच्या कापलेल्या किलोमीटर अंतरामध्ये फरक आहे. 6:30 वाजता, 6 चे 6:30 म्हणजे परत अर्ध्या तासात. बघा, वेळ बरोबर तीच आहे, अर्ध्या तासाचा फरक आहे. अमर हा 60 किलोमीटर गेला, अंतर कापले. अकबरने 42 किलोमीटर आणि अँथनीने कापलेले अंतर हे 42 आहे. 7 वाजता अमरने 80 किलोमीटर अंतर कापले, अकबरने 70 किलोमीटर आणि अँथनीने 56 किलोमीटर. परत 7:30 वाजता आणखी अर्ध्या तासाने 100 किलोमीटर अमरने अंतर कापले, 95 किलोमीटर अकबरने अंतर कापले आणि अँथनीने 70 किलोमीटर. आणि शेवटी 8 वाजता बघा, 8 वाजता अमर हा 120 किलोमीटर गेला, अकबर 120 आणि अँथनी 84 किलोमीटर अंतर कापले. या तक्त्याचं जर निरीक्षण केलं मित्रांनो, बघा घड्याळाची वेळ बघा समान आहे. 5 ते 5:30 अर्धा तास, 5:30 ते 6 अर्धा तास, 6 ते 6:30 अर्धा तास आणि 6:30 ते 7 अर्धा तास, 7 ते 7:30 अर्धा तास आणि 7:30 ते 8. म्हणजे जो लागणारा कालावधी आहे तो समान आहे, सगळ्यांना दिसतोय. बरोबर. आता या तिघांनी कापलेले अंतर बघा, पहिले 0 होता 5 वाजता, नंतर 20 किलोमीटर गेला, अंतर कापले या अमरने 20, 40, 60, 80, 100, 120. मग यांनी समान कालावधीत कापलेले अंतर किती? समान आहेत. 20 नंतर 40, 40 नंतर 60, 60 नंतर 80. म्हणजेच अमरने काय केलं? समान कालावधीत समान अंतर कापले. अकबरने कसं कापलं बघा, सुरुवातीला 5 वाजता तो बरोबर होता, नंतर बघा 18 1 18, 18 नंतर 36, 18 3 42, 18 म्हणजे 70 बघा, आणि 70 नंतर आणखी पुढे
95 आणि 120. आता यांनी कापलेले अंतर कसे अकबरने बघा. 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक किती होतात? 18 त्रिक बोला. 18 एक 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54 होतात. यांनी 42 अंतर कापले. बरोबर. इकडे बघा, म्हणजे यांनी कापलेले अंतर समान आहे का असमान? असमान आहे. इकडे अँथनीने बघा 0, 14, नंतर 28, 42, नंतर अँथनीने कापलेले अंतर 42, नंतर बघा 8, 14चा फरक आहे. 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 सक 44, म्हणजे अँथनी सुद्धा कापलेले अंतर समान आहे. समान कालावधीत समान अंतर कापले. बरोबर. जशा पद्धतीने मात्र अकबरने काय केलं? समान कालावधीत त्याच्या असमान अंतर कापलेलं आहे. मग यावरून आपण काय शिकणार आहोत? एक समान गती कोणाला म्हणायचं आणि न एक समान गती कोणाला. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण व्याख्या शिकणार आहोत की जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, बघा वरती जे नोंदवलं आपण, काय काय दिसलं त्याच्यात? अमर, अकबर, अँथनी या तिघांनी काय केलं? प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती होता सांगा तुम्ही? 30 मिनिटाचा होता. बरोबर. नंतर ठराविक कालावधीत अंतर कोणी पार केले? मग अमर आणि अकबरने केले. हे तुम्हाला उत्तर सांगतात, अमर आणि अँथनीने. अकबरने ठराविक कालावधीत अंतर सारखेच आहे का? बघा या ठिकाणी अकबरने कापलं, तर त्याने कापलेले अंतर समान नाही. अमर, अकबर आणि अँथनी या ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा होत्या? तर या तिघांच्या समान असमान होत्या. म्हणून एक समान गती कोणाला म्हणायचं? की जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला म्हणतात एक समान गती. आलं लक्षात? एक समान गती कोणाला म्हणायचं? जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला म्हणतात एक समान गती. मग एक समान गती कोणाला म्हणायचं? जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल, जसं अकबरने कापलं असमान अंतर, असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर गर्दीच्या रस्त्यावर जाताना तुम्ही अनुभव घेतला असेल की वाहनाची किंवा सायकलची चालवतानाची जी काय गती ती कमी जास्त होते, सारखी गती राहत नाही. ती झाली एक समान गती. म्हणजे अशा पद्धतीने आपण या तक्त्यावरून काय शिकलो मित्रांनो? एक समान गती आणि एक समान गती म्हणजे काय. आणि पुढचा कन्सेप्ट, पुढचा महत्वाचा मुद्दा अभ्यासणार आपण तो म्हणजे त्वरण म्हणजे काय? ऍक्सलरेशन. कोणाला म्हणायचं ऍक्सलरेशन? ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की काय केलेलं आहे. मीटर लांबीचे, 1 मीटर लांबीचे पन्हाळे व छोटा चेंडू घ्या. असे पन्हाळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा गोल चेंडू घेतलेला आहे. बरोबर. हा चेंडू. आणि मग काय करायचं की पन्हाळेचे एक टोक जमिनीवर टेकून दुसरे टोक जमिनीच्या काही उंचावर धरायची. या पद्धतीने एक टोक असा खाली टेकवायचा आणि दुसरा असा हातात धरायचा. बरोबर. आणि मग चेंडू पन्हाळ्याच्या उंच भागाकडून खाली सोडून द्यायचा. चेंडू हातातून असा खाली सोडायचा आहे. बरोबर. मग काय होईल? चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचे निरीक्षण करा. काय वेगाचा? वेग सारखा असेल का? इथून चेंडू सोडला तो खालीपर्यंत आला, वेग सारखा असेल का? तर नाही, वेगामध्ये बदल होणार. चेंडू वरून खाली येत असताना वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का? तर नाहीच. वेग खाली येताना त्याचा वेग कमी जास्त होत गेला. आणि सुरुवातीस, मध्ये व जमिनीपाशी येताना वेग कसा बदलतो त्याचे निरीक्षण करा. म्हणजे इथून तो जोरात येईल, मध्यभागी आणखी जोरात येईल, खाली येता आला का एकदा तो स्थिर होईल, त्याचा वेग कमी होईल. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता या उदाहरणावर आपण शिकणार काय आहोत मित्रांनो? तर यामध्ये आपण जे शिकणार आहोत ते की त्वरण म्हणजे काय, त्वरण कोणाला म्हणायचं. मग त्वरण म्हणजेच काय? हा जो वेगातील बदल झाला, कमी जास्तपणा झाला, त्या वेगातील बदलाला म्हणतात त्वरण. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. हा लक्षात. त्वरण म्हणजे काय? तर वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. ही झाली त्वरणाची व्याख्या, वेग बदलातील दरास. ठीक आहे.
मग त्वरण काढण्याचं सूत्र काय? तर त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल, हे त्याचं सूत्र आहे. बरोबर. म्हणजेच जर आपण त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u मानला, बरोबर, आणि तो टी कालावधीमध्ये त्याचा अंतर बदलून कालावधीनंतर बदलून अंतिम वेग हा v होत असेल, तर त्वरण कसं काढतात मित्रांनो? मग ते काढण्याचं सूत्र आहे त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. मग त्वरण कशाने लिहितात? ॲक्सेलरेशन a, बरोबर. u म्हणजे काय? तर तो झाला अंतिम वेग, या सूत्रामध्ये टाकूया. येतो v. सुरुवातीचा वेग काय? u भागिले लागणारा कालावधी t. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण हे जे पाहिलं आपण, याला म्हणतात त्वरणाचे सूत्र. म्हणजे a इक्वल टू v मायनस u अपॉन t. ठीक आहे. आणि यावरून आपण एक समान त्वरण आणि न एक समान त्वरणाची व्याख्या लिहू शकतो. मग एक समान त्वरण कोणाला म्हणायचं? की समान कालावधीमध्ये वेगामध्ये बघा, जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्याला म्हणायचं एक समान त्वरण. लक्षात, समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्याला म्हणायचं एक समान त्वरण. आणि जर समान कालावधीमध्ये वेगात असमान बदल होत असतील तर त्याला म्हणणार न एक समान त्वरण. या ठिकाणी काय काय शिकलो? त्वरण म्हणजे काय? वेग बदलाचे त्यालाच त्वरण म्हणतात. त्वरणाचे सूत्र काय? वेगातील बदल भागिले काल. ते आपण सूत्र काढलं. मग a इक्वल टू v वजा u भागिले t. a म्हणजे काय? त्वरण. v म्हणजे काय? अंतिम वेग. u म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. t म्हणजे काय? लागणारा कालावधी. त्यानंतर काय शिकलो? एक समान त्वरण म्हणजे काय आणि न समान त्वरण म्हणजे काय? जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण म्हणतात. आणि जर समान कालावधी समान बदल होत असतील तर त्याला काय म्हणायचं? न एक समान त्वरण. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक समान त्वरण आणि त्वरणित गती कोणाला म्हणायचं? मग जर एखादी वस्तू ठराविक कालावधीमध्ये काय करत असेल? वेग बदलत असेल ठराविक कालावधीमध्ये, तर त्या वस्तूच्या गतीला काय म्हणतात? एक समान त्वरण. लक्षात, एक समान त्वरण म्हणजे किंवा त्वरणित गती म्हणजे काय? जेव्हा एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधीच्या दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्वरणित गती ही एक व्याख्या आणखी शिकू शकतो. आणि यानंतर आणखी अभ्यासूया आपण धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण कोणाला म्हणायचं. छान छान मुद्दे आहेत मित्रांनो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता धन त्वरण म्हणायचं केव्हा? कोणाला म्हणायचं धन त्वरण? म्हणजे एखादी वस्तू जी आहे तर एखाद्या वस्तूचे धन त्वरण किंवा ऋण त्वरण असू शकते. धन त्वरण केव्हा घडते? जेव्हा एखादी वस्तूचा वेग वाढतो. बघा, एखाद्या वस्तूचा वेग वाढतो. उदाहरणार्थ, टू व्हीलरने जाताना आपण ॲक्सिलरेटर वाढवलं, वेग वाढवलं. म्हणजेच एखाद्या वस्तू जेव्हा वेग वाढतो तेव्हा धन त्वरण घडून असते. म्हणजे या ठिकाणी काय होतं? त्वरण जे आहे ते वेगाच्या दिशेनेच असते. ज्या दिशेने वेग असेल तिचे त्वरण घडतं. आणि ऋण त्वरण केव्हा घडते मित्रांनो? जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्याचं ऋण त्वरण घडते. मग ऋण त्वरण जे आहे, या ऋण त्वरणाला दुसरा शब्द आहे अवत्वरण. ठीक आहे. किंवा त्याला आणखी एक शब्द आहे मंदन, डिक्लेरेशन. असं विचारू शकतात, अवत्वरण म्हणजे काय? काय लिहिणार? जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्याला अवत्वरण असे म्हणतात, किंवा त्यालाच ऋण त्वरण म्हणतात, किंवा त्यालाच मंदन असे म्हणतात. मग इथे वेगाच्या दिशेने, या ठिकाणी वेगाच्या दिशेने विरुद्ध दिशेने ते असते. मग वेग स्थिर जर असेल तर त्याला काय म्हणणार? मग ऋण त्वरण. ठीक आहे. वेग स्थिर असल्यास त्याला म्हणायचं ऋण त्वरण. म्हणजे अशा पद्धतीने ते शून्य असते. या ठिकाणी काय शिकलो? धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण म्हणजे काय. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण हे महत्वाचे मुद्दे अभ्यासले. यानंतर आपण पुढचा मुद्दा जो अभ्यासणार आहोत तो म्हणजे, या ठिकाणी तुम्हाला 3 सूत्र पाठ करायचे मित्रांनो, खास करून जे समीकरणावर आधारित आहेत.
कोणकोणते सूत्र आहेत, कसे पाठ करणार, तर ते 3 सूत्र आहेत, ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कोणकोणते बघा, u = v अधिक at हे वेग. हे जे सूत्र आहे पहिले 3 समीकरण आहेत, त्या 3 समीकरणाचे याच्यावर उदाहरणं विचारले जातात. v = u अधिक at म्हणजेच काय, हे वेग आणि काल्याचे ते संबंध दर्शवते. हे जे सूत्र आहे v = u अधिक at. v म्हणजे काय, अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे काय, त्वरण, t म्हणजे काय, लागणारा कालावधी. ठीक आहे. आणि दुसरे जे सूत्र आहे मित्रांनो, ते विस्थापन व काल्यांचा संबंध दर्शवतं. काय आहे ते, h = ut अधिक 1/at². म्हणजे तिथं काय शिकणार, s = ut अधिक 1/at². हा केव्हा वापरला जातो, जेव्हा विस्थापन आणि काल्याचा संबंध असेल त्यावेळी हे सूत्र वापरलं जातं. आणि विस्थापन आणि वेग यातील संबंध दर्शवण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर हे v² = u² अधिक 2as. जे तिन्ही समीकरणे जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे, त्याच्यावरती उदाहरणं विचारले जातात. हे तुम्हाला अभ्यासून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, पाठ करून घ्यावं लागेल. कोणकोणते सूत्र, पहिलं जे सूत्र आहे ते v = u अधिक at. हे केव्हा वापरतात, वेग आणि कालचा संबंध असेल तर. दुसरा सूत्र s = ut अधिक 1/2at². हे विस्थापन आणि काल संबंध दर्शवण्यासाठी. आणि तिसरं सूत्र आहे v² = u² अधिक 2as. विस्थापन आणि वेग यांचा संबंध दर्शवण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. आणि या सूत्रावर आधारित मित्रांनो प्रश्न विचारले जातात आणि उदाहरणं विचारले जातात. या ठिकाणी आपण एक बघणार आहोत व्याख्या. ती व्याख्या म्हणजेच काय, तर या ठिकाणी वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर ही कशी काढतात बघा. या ठिकाणी काय उदाहरण दिलेत की एक चौरस आकृती दिलेली आहे आपल्याला. ही चौरस आकृती, यामध्ये चौरस्कृती आकृती काढली. त्या चौरस्कृती मार्गावरती एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करायची. म्हणजेच या ठिकाणी आपण अशी पेन्सिल ठेवली तरी ही या पद्धतीने अशी एक फेरी पूर्ण होते, बरोबर. नंतर काय करायचं, एक फेरी पूर्ण करताना तुम्ही किती वेळा दिशा बदलली याची नोंद घ्यायची. आता इथे बदलली किती, 1 2 3 4 5 वेळा दिशा बदलली. आणखी पुढे काय करायचं, हीच कृती परत करायची. पंचकोन काढायचा. इथून समजा सुरुवात केली आपण, एक फेरी पूर्ण करायची, 1 2 3 4 5 6. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा किती वेळा दिशा बदलली याची नोंद घ्यायची. आणि जर बाजूंची संख्या वाढत गेलो आपण, पंचकोन नंतर षटकोन, तर आकार सुद्धा बदलतो आणि बाजूंची संख्या सुद्धा वाढते आणि दिशा वारंवार बदलते. बघा असं केल्यास आपण वारंवार जर हे वाढत राहिलो, असंख्य जर केले आपण बाजूंची संख्या, तर एक वेळ असे ते येते की त्या ठिकाणी वर्तुळाकार त्याचा मार्ग होतो. मग हेच जे आहे वर्तुळाकार मार्ग, की गतीची दिशा बदलल्याने. त्यामुळे काय होतं, जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला म्हणतात एकसमान वर्तुळाकार गती. तर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल ही खालील सूत्राने देतात. बघा हे सूत्र लक्षात ठेवायचं, चाल बरोबर परिघ भागिले काल. या ठिकाणी बघा v वेग 2πr/t. या ठिकाणी r काय, वर्तुळाची त्रिज्या. तर हे सूत्र आहे चाल काढण्याचं. आणखी परिघाचं सूत्र लिहिलं आपण, चाल v ने परिघ 2πr आणि काल t. अशा पद्धतीने चाल काढण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. अशा पद्धतीने वर्तुळाकार गती म्हणजे काय आणि त्याचे परिघाचे सूत्र काय हे आपण या ठिकाणी शिकलो. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो एक उदाहरण दिलेलं मागे जे आपण काही सूत्र पाहिले त्यावरून बघा सोडवलेले उदाहरण. एक उदाहरण घेऊया आपण. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावताना, बघा काय होतंय,
एक खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परत येते. त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग किती असेल? सोपा आहे बघा. वर्तुळाकार तो फिरला, असा पळून आला, परत मूळ जागी आला, म्हणजे काय झालं त्या ठिकाणी? परत त्याचं विस्थापन जे आहे कसं झालं? 0 मीटर. म्हणजे तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येत असल्या त्यासाठी लागणारा वेळ किती? 25 सेकंद. बरोबर. मग या ठिकाणी काय काढायला लावले? सरासरी चाल. मग किती? सरासरी वेग किती? आपल्याला सूत्र माहिती आहे बघा. सरासरी चाल कशा काढतात? सरासरी चाल बरोबर पार केले एकूण अंतर भागिले ते अंतर काढण्यासाठी लागणारा काल. मग सरासरी पार केलेले अंतर किती? 400 लिहिलं या ठिकाणी आपण. त्यासाठी लागणारा किती? 25 सेकंद. दोघांचा भागाकार केला तर किती? 16 मीटर दर सेकंद. ही झाली सरासरी चाल. सरासरी वेग काढण्याचं सूत्र मात्र आहे. सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागते मित्र. सरासरी वेग काढण्याचं सूत्र काय? एकूण विस्थापन भागिले लागणारा कालावधी. विस्थापन किती झालं? 0. कारण तो परत त्या ठिकाणी फिरून आला. लागणारा वेळ किती? 25 तर मीटर. त्याचं उत्तर आलं 0 मीटर दर सेकंद. बघा, मग अशा पद्धतीने सरासरी वेग आणि सरासरी चाल हे आपल्याला काढता येतात. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण या पूर्ण पाठाची माहिती आपण या अर्ध्या पाठापर्यंत आलेलो आहोत. ज्या ठिकाणी आपण थांबूया आणि दुसरा व्हिडिओ लगेचच पार्ट 2 आपण तयार करणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.